मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय आहे मुद्रा लोन योजना मराठीमध्ये. ही मुद्रा लोनबद्दल सर्व माहिती आहे. याच्यामध्ये 20 इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर सुरू करूया. पहिला आहे या योजनेचा प्रकार काय आहे. मुद्रा योजनेत 3 मुख्य प्रकार आहेत. शिशु 50,000 पर्यंत, तरुण 50,000 ते 5 लाख आणि किशोर 5 लाख ते 10 लाख. तर अशा 3 मुख्य प्रकार आहे योजना प्रकारमध्ये. पुढचं बघूया 2 नंबरचं. याचे लाभार्थी कोण आहेत. तर याचे लाभार्थी आहेत सूक्ष्म आणि लघु उद्योग चालवणारे व्यक्ती. जर तुमचा छोटा व्यवसाय असेल काही, किंवा तुम्ही छोटे व्यापारी असाल, किंवा सेल्फ एम्प्लॉईड असाल, किंवा सर्व्हिस देणारे असाल, तर ही योजना तुमच्यासाठी आहे. पुढचं आहे पात्रता निकष. याला काय पात्रता पाहिजे. कमी किंवा किमान शिक्षण पात्रता काही नाही आहे. व्यवसाय चालण्याची क्षमता आणि नियोजित वापर महत्त्वाचा आहे. तुमचा व्यवसाय काय आहे, क्षमता काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही सवलत दिली जाते. पुढचं घेऊया आवश्यक दस्तावेज. कागदपत्र काय लागतील मित्रांनो. आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल आणि तुम्ही जो व्यवसाय करताय त्याचा पुरावा लागेल. म्हणजे शॉप ॲक्ट वगैरे लागेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा, मी उत्तर देईल नक्की. त्याआधी सबस्क्राईब करा मित्रांनो, कृपया सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया व्याजदर. व्याजदरमध्ये बँकेवर अवलंबून असतं. सध्या 5.6% आहे. शिशु आधार हे तुम्ही मित्रांनो चेक करा वेबसाईटवरती. मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. पुढचं घेऊया प्रक्रिया. म्हणजे प्रोसेस काय आहे. अगदी सरळ आहे. तुमच्या नजीकच्या बँकेत तुम्हाला जायचं आहे, किंवा ऑनलाईनही करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईनची लिंक दिलेली आहे. जर नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला पाठवेल. पुढचं घेऊया 7 नंबर. वचनमुक्त कर्ज. म्हणजे एनी प्रॉमिस काही याला असं हे नाही आहे. काही परिस्थितीत मुद्रा कर्जांवर वचनमुक्त सुविधा देखील उपलब्ध आहेत. म्हणजे गॅरंटर वगैरे काही ते नसलं तरी चालेल. पुढचं घेऊया 8 नंबर. मुदतवाढ. विशिष्ट परिस्थितीत मुदतवाढ देखील बँक देऊ शकते. म्हणजे तुम्ही नाही फेडताय, किंवा काही आपत्ती आली, काही अचानक काही घडलं मोठं, तर त्या केसमध्ये तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते. पुढचं घेऊया परतफेड. आता रिटर्न कसं करणार मित्रांनो. EMIच्या स्वरूपात समान हप्त्यांमध्ये करावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एवढं जर लोन घेताय तर ते थोडं थोडं भरायला पाहिजे मित्रांनो. काय होतं, बरेच वेळा लोन घेताना देतात सोडून, आणि मग पुढे प्रॉब्लेम वाढत जातात आपले. पुढचं घेऊया 10 नंबर. कर्ज पुनर्रचना. आता कर्ज पुनर्रचनेची सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला काही चेंजेस हवे आहेत, तुम्ही घेतलेल्या कर्जावरती अजून पाहिजे आहेत, किंवा मग तुम्हाला लवकर फेडायचं आहे, तर ते सगळी पुनर्रचनामध्ये येतं. पुढचं घेऊया ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. मुद्रा योजनेअंतर्गत कौशल्य आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम देखील चालवले जातात. हे चालवले जे जातात कार्यक्रम, त्यांची लिंकवरती तुम्ही चेक करा, किंवा तुम्ही कार्यालयात जाऊन चेक करू शकतात. पुढचं घेऊया इन्फॉर्मेशन. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट आहे mudra.org.in. ही लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला, किंवा तुम्ही बँकेत जा, स्टेट बँकेत जा, तिथे विचारा मुद्रा लोन काय आहे, तर तुम्हाला नक्की तेही माहिती देतील. पुढचं घेऊया सबसिडी. याच्यामध्ये काही आहे का. तर हो मित्रांनो, शासन काही परिस्थितीत सबसिडी देखील देते. आता तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्ही काय करता आहे, तुमचं ऑथेंटिसिटी किती आहे, त्याच्यावरती तुम्हाला ती सबसिडी मिळते. मित्रांनो, रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सबस्क्रिप्शन वाढवायचे आहेत, आणि तुम्हाला जर काही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तेही कमेंट करा, मी करेल. जोखीम हमी पुरवठा आहे, उपलब्ध आहे मित्रांनो. पुढचं घेऊया 15 नंबर. तकनिकी सहाय्य. उद्योग युनिट चालवण्यासाठी तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन देखील दिले जाते. जसं पहिले मी म्हटलं की टेक्निकल नॉलेज तुम्हाला काहीच नाही आहे, आता मी कसं करायचं, माझ्याकडे आयडिया तर आहे, तर हे गव्हर्नमेंट देते मित्रांनो. तुम्हाला सगळी व्यवस्था आहे, सिन्सिअरली करा. पुढचं घेऊया बाजारपेठ संपर्क. आता जे काही प्रोडक्शन कराल, जे काही तुम्ही प्रोड्यूस कराल, तर त्याची बाजारपेठ याच्या संदर्भात पण माहिती तुम्हाला मिळू शकते. नक्की माहिती घ्या, ती तुम्हाला चांगलं मार्केट मिळेल, चांगले पैसे कमवाल मित्रांनो. पुढचं घेऊया अनुसूचित जाती आणि जमाती. शेड्यूल कास्टसाठी काही आहे का, किंवा शेड्यूल ट्राईबसाठी काही घटकांसाठी आहे का तरतूद. तर आहे मित्रांनो, नक्की त्यांनी पुढे यावं अशीच इच्छा आहे सर्वांची. त्यांना भरपूर सवलती दिल्या जातात. पुढचं घेऊया 18 नंबर. महिला उद्योजक. जर लेडीज असाल तुम्ही, तर तुम्हाला विशेष मदत मिळते, विशेष मार्गदर्शन दिले जाते, तुमचे शिबिरं भरतात, महिलांना खूप फायदा आहे.
तर महिलांनो पुढे या आणि लोन घ्या आणि तुमचा व्यवसाय पुढे न्या. काही अडचण असेल तर कमेंट करा. पुढचं ग्रामीण अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रामीण क्षेत्रावर लक्ष आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर गावाकडनं आला असाल तर तुम्हाला जास्त प्राधान्य दिलं जातं. तुम्ही नक्की तुमच्या गावच्या बँकेत जा, ते तुम्हाला तिथली लोकल कसं लोन मिळेल ते तुम्हाला सांगतील. शेवटचं घेऊया शाश्वत उद्योग प्रोत्साहन. तर पर्यावरणास अनुकूल उद्योगांना प्राधान्य दिले जातं. म्हणजे तुम्ही काही हार्म नाही करणार आहे नेचरला, पोल्युशन नाही करणार आहे. तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.